नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला बनवली जाणारी आंबे डाळ। आंबे डाळीसाठी लागणारे साहित्य आहे ही चण्याची डाळ आहे भिजवलेली। आपल्याला जर सकाळी आंबे डाळ करायची असेल तर रात्री भिजत घालायची, कमीत कमी 4 ते 5 तास चांगली भिजली पाहिजे। ही बघा छान भिजलेली डाळ आहे। ही भिजत घालताना चांगली धुवून घालायची भिजत। इथे मी हिरवी मिरच्या घेतल्या, हे आपल्या चवीप्रमाणे घ्यायच्या आहेत। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, कैरी घेतली आहे मी, साखर, मीठ, कढीपत्ता, ही मोहरी, हळद आणि हिंग आणि तेल लागणार आहे आपल्याला। आता आपण कृतीकडे वळूया। आता आधी आपल्याला ही डाळ पाण्यातून निथळून काढायची आहे, यात अजिबात पाणी ठेवायचं नाहीये। आणि ही कैरी मी किसून घेतलेली आहे, ही तुम्हाला दिसत असली पिवळी तरीही ही खूपच आंबट आहे। आता सर्वात आधी आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। बारीक म्हणजे अगदी फार पेस्ट करायची नाहीये, ऑन ऑफ करूनच वाटून घ्यायचे, थोडंसं जाडसर, पाणी घालायचं नाही अजिबात। यात आपण ही थोडीशी किसलेली कैरी घालणार आहोत आणि ही वरून घालण्यासाठी ठेवायची। त्यात चवीप्रमाणे आपण मिरच्या किती तिखट आहेत आपल्याकडे मिरच्या त्या प्रमाणात घालायच्या आहेत। इथे मी एक मोठी मिरची घातलेली आहे। वाटताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय, परत आपल्याला घालावं लागणार आहे चव बघून, आणि थोडीशी साखर घालायची। आता हे आपण मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवायचंय। हे बघा आपण डाळ वाटून घेतलेली आहे, हे अशी जाडसर ठेवायची। ह्या मध्ये मध्ये अख्खी डाळ पण आहे, तर तशी राहिली तरी चालते, त्यामुळे एकदम बारीक पेस्ट नाही करायची। आता एका भांड्यात काढून घेऊया आपण। आता यामध्ये आपल्याला हे जो आपण कीस ठेवलाय कैरीचा तो घालायचा आहे। याची आपण चव घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आता मीठ आणि साखर घालायचे। यात कोथिंबीर घालूया। आता आपल्याला याला छानसा तडका तयार करायचा आहे। इथे मी तेल तापत ठेवलंय, 2 टीस्पून तेल घेतलेलं आहे। यात आपल्याला 1 चमचाभर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली, त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। चणे आहेत त्यामुळे थोडासा जास्त हिंग घालायचा। जवळजवळ अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये हळद घालायची, अर्धा चमचा। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला ही फोडणी या आंबे डाळीवर घालायची। आता ही फोडणी यावर घालूया। वाव, हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचंय। त्यात मीठ आणि साखर तुम्ही चव घेऊन बघू शकता। मस्त हिंगाचा अतिशय छान फोडणीचा सुगंध सुटलाय। तर यामध्ये आपण थोडंसं मीठ लागणार आहे आणि थोडीशी साखर घालायला लागेल। हे सगळं मिक्स करून घेऊया आपण। चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला ही आंबे डाळ केली जाते। एरवी सुद्धा सगळेजण आमच्याकडे मुद्दाम बनवून खाल्ली जाते ही डाळ, कारण सगळ्यांना आमच्याकडे खूप आवडते। त्यामुळे तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। हळदी कुंकवाला या डाळी बरोबर पन्ह सुद्धा दिलं जातं। अजून थोडीशी कोथिंबीर घालूया आपण। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। आणि अशाच पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।